जय भीम, नमो बुद्धाय फ्रेंड्स. सिव्हिल केसमध्ये नातीचा हक्क चालतो आजी आजोबांच्या प्रॉपर्टीवर. पण आजी आजोबा इतके चलाक असतात की ते आयडियानी हजबंड वाईफमध्ये भांडण लावतात. त्यानंतर वाईफला सुनेला तिच्या माहेरी पाठवून देतात आणि त्यानंतर त्या पिरियडमध्ये कार विकतात, घर स्वतःच्या नावी करून घेतात आणि असं दाखवतात की आमच्याकडे काहीच प्रॉपर्टी नाही, काहीच इन्कम सोर्स नाही. आणि अशा प्रकारे ते त्या इवल्याच्या जीवाचा, नातीचा, तिचा पण हक्क हिरावून घेतात. आणि आपण लॉयरसमोर ही गोष्ट ठेवली तर ते असं म्हणतात की यासाठी तुम्हाला अजून वेगळी केस लढावी लागेल, सिव्हिल केस करावी लागेल. पण ज्या आधीच्या 3 केसेस पेंडिंग असतात, डोमेस्टिक व्हायलन्सची, अपीलची आणि डायव्हर्सची, याद्वारे तर प्रॉपर न्याय होतच नाही. ॲलिमनी आणि मेंटेनन्स अजूनपर्यंत 3 वर्षापासून मिळत नाही. मग हा कुठला न्याय आहे? जर तुम्हाला न्याय द्यायचाच आहे तर तुम्ही त्यानुसार तुम्ही ऑन द स्पॉट प्रेझेंट राहायला हवे, आपल्या क्लायंटकडून योग्य प्रकारे लढायला हवे. त्याचा टाईमपास किंवा त्याची लाईफ खराब करण्याचा प्रयत्न होऊ नये. आणि